महाद्या वरकरणी हे नाव एका माणसाचं वाटलं तरी हे एका पदार्थाचं नाव आहे। जर कधी तुम्ही मुंबई बेंगलोर हायवेवरती प्रवास केला असेल तर सातारच्या साईडला हॉटेल जे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला हा पदार्थ हमखास मिळेल। अशाच एका हायवेच्या हॉटेलच्या मेनू कार्डवरती आम्ही हे नाव वाचलं महाद्या आणि ही इंटरेस्टिंग डिश ऑर्डर केली आणि टू माय सरप्राईज फ्लेवर आणि आउटलुक एवढा भारीच होता आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर ते खायला तर अजून मजा आली। तर खूपच कमी साहित्यात बनणारी आपल्या मातीशी प्रामाणिक असणारी रांगड्या सातारची ही रस्टिक डिश आज आपण बनवूया। रेसिपीची सुरुवात करू। तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक। एका बाउलमध्ये शेंगदाणे घेतले आहेत आपण, त्याला किंचित पाण्याचा हात लावणार आहोत आपण। थोडंसं मिक्स करून घेऊ। एकदम हलकं पाणी घेतलंय मी, अजिबात जास्त पाणी नाही घेतलंय। पाण्याचा हात लावल्यावरती आपल्याला शेंगदाणे अंदाजे 10 मिनिटं तसेच ठेवायचे। एक कढई घेतोय आणि गॅस ऑन करूया। थोडीशी कढई तापली की त्यामध्ये ॲड करूया शेंगदाणे। परतून घ्यायचे आता आपल्याला। गॅस कायम सिमवरती ठेवा, मंद ठेवा आणि शेंगदाणे परता। सुरुवातीला शेंगदाण्याला थोडासा पाण्याचा हात लावला तर नंतर आपण जी सालं काढणार आहोत तर ते सालं पटकन निघतात आणि शेंगदाणे असे मस्त खरपूस भाजले जातात। शेंगदाणे एकदम एक समान भाजायचे आहेत। आता बघाल तर मस्तपैकी दाण्याच्या सालीवरती असा ब्राउनिश रंग आलेला आहे। या स्टेजला आपण आता गॅस बंद करू। शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। दाणे असे छान पसरवून ठेवू, त्याचा मॉइश्चर इव्हॅपोरेट होऊ दे आणि त्याला थंड करायला ठेवू। त्याला जर पाणी लावून ठेवलं थोडंसं तर ही सालं जी आहे ते पटकन निघतात। अशी आपण सगळ्या शेंगदाण्याची सालं काढून घेऊ आणि त्याचा एक भरड असा शेंगदाण्याचा कूट करून घेऊ, जाडसर असा कूट करून घेऊ। मिक्सरमध्ये मी असा एक भरड जाडसर कूट करून घेतला आहे। मी मिक्सरचा वापर केला आहे, पण गावाकडे कधी कधी खलबत्त्याचा पण वापर करतात। एका पॅनमध्ये घेतोय तेल, पॅन गॅसवरती ठेवला आहे। तेल तापलं की त्यामध्ये ॲड करूया मोहरी। मोहरी तडतडली की त्यामध्ये घालूया जिरं, ॲड करूया हिंग, ॲड करूया कढीपत्ता, यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा। आता हे छानपैकी परतायचं आहे। आपल्याला कांदा ब्राऊन नाही करायचा आहे, आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे। मंद गॅसवरती परतायचं आहे। छान परतत राहायचं। अंदाजे आपल्याला ह्याला परतायला 2 मिनिटं लागतात। आता कांदा छानपैकी गुलाबीसर झाला आहे। आता आपण त्यामध्ये इतर मसाले ॲड करूया। आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा लसूण मसाला। पुणे सोडल्यावरती जसं जसं आपण खाली उतरायला लागतो तसं सातारपासून कोल्हापूरपर्यंत त्यांच्या खाद्य संस्कृतीमध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला प्रामुख्याने आढळतो। इतर गरम मसाल्यांबरोबरच कांदा आणि लसूण तळून घेऊन हा मसाला तयार करण्यात येतो। खूपच इंटेन्स फ्लेवरचा हा मसाला तिथल्या खाद्य संस्कृतीची एक जानच आहे आणि हा कांदा लसूण मसाला आपल्या डिशचा पण एक महत्त्वाचा एलिमेंट आहे। तुम्ही महाराष्ट्रीयन झणझणीत पदार्थ जर करत असाल तर तुमच्या किचनच्या पॅन्ट्रीमध्ये हा मसाला जरूर असायला हवा। हा मसाला अलीकडे सर्वच ठिकाणी मिळतो आणि त्याचे खूप सारे ब्रँड पण आहेत। लोकलच बघायचं झालं तर सातारचा काटदरे हा ब्रँड खूप फेमस आहे आणि ॲमेझॉनवरती सुद्धा हा ब्रँड उपलब्ध आहे। लाल मिरची पावडर छान मिक्स करून घेऊ आता हे। आता यामध्ये ॲड करूया मगाशी केलेलं दाण्याचं कूट, ॲड करूया मीठ। आता सगळं छान मिक्स करायचं आहे आपल्याला। परत एकदा छान मिक्स करून घेऊया सगळे इन्ग्रेडियंट्स। या स्टेजला ही डिश आपल्याला एखाद्या शेंगदाण्याच्या चटणीसारखीच वाटेल। आता यामध्ये ॲड करूया पाणी। पाणी घातल्यावरती छान मिक्स करून घ्यायचंय। परत पाणी टाकल्यावरती त्याला आपण कव्हर करू। 1 मिनिटाने आपण झाकण काढू आणि जरा चेक करूया आणि शेंगदाण्याचा कूट खाली लागण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे जरा स्टर पण करून घेऊया, हलवून घेऊया। परत एकदा झाकण ठेवूया।
अंदाजे 1 मिनिटांनी परत काढूया। तुम्ही बघाल तर असे छान बाजूने तेल सुटलं आहे। आपला महाद्या ऑलमोस्ट रेडी झालेला आहे। परत एकदा हलवून घेऊ, चेक करू खाली लागलाय नाही ना। साधारणपणे अशी ओलसर कन्सिस्टन्सी असते या भाजीची। काय काय ठिकाणी थोडीशी अजून कोरडी देखील करतात आणि काय काय ठिकाणी यामध्ये लसणाचा पण वापर होतो। सगळ्यात शेवटी ऍड करूया कोथिंबीर। मिक्स करून घेऊ नीट। आपल्या रांगड्या सदाची रांगडी डिश महाद्या तयार आहे, रेडी टू सर्व। आज आपण बघितला शेंगदाण्याचा महाद्या। जरूर ही रेसिपी ट्राय करून बघा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये। टिल देन बाय बाय।